आणली बी थंडी बेकार थोडा थोडा पाऊस दिवेश शेटणी घालवलेला पण आता माझा समोरचा लिटरली धुका बघ काही दिसत नाही बघ सगळं चालू आहे आपला बाबू. वेलकम बॅक गाईज टू कनिक्स जाधव व्लॉग्स. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज सकाळचा वाजला ना आता 4 आणि मी उठून एकदम तयारी करून कुठं चाललो आहे असा प्रश्न पडला असेल तर मी तुम्हाला सांगतो. मी चाललो आहे आता त्र्यंबकेश्वरला. म्हणून नाना संगी आत आपण दिवेश दादा साव सगळी झोपल्यान घरातली म्हणून जरा हलू बोलता आवाज येत असेल तर ओके. बाकी आताच आपण तयारी केल्यान झोप लय बेकार आहे डोल्यावरती कारण माझी कालपासून काहीच झोप नाही झालेली. रात्री पण काल उशीर झाला झोपायला 1 तास झोपल्या बाकी अख्खा दिवस जागा जाऊ. दुपार वगैरे झोप झाली तर थोडा बरा वाटला आत्ता पण आता झोप आत्ता पण नाही झाली. अख्खी रात आज पण बरं आत्ता झोपलो तर बरं उठवणार नाही तयारी करायला. मग आता 5 पण नाही झोपलो. आता तसंच उठल्या तयारी केली आता बरं त्यासाठी मस्तपैकी जरा एकदम स्ट्रॉंग कॉफी पिऊ आपण. फुल ब्लॅक कडक कॉफी बनवलेली आहे. जाम कडू आहे पण गरजेची आहे नाही तर लय बेकार झोप येईल अख्ख्या रस्त्यामध्ये. एका घोटात पिऊन टाकायला लागेल नाही तर मग गेम फिनिश आहे. हा बाबा एवढा कडवट बरा आहे पण थोडा फ्रेश वाटेल त्या पिल्ला. तर आता नाना साहेब येतील त्यावेळी फोन करतो जरा त्यांना बरं तयारी झाली या घ्यायला. तर तुम्ही पण आता पुढं कंटिन्यू करा. जरा सकाळ आहे जास्त काही सुचत नाही एकदम झोपेमध्ये आहे माणूस. समजून घ्या थोडा ॲडजस्ट करा. काही बडबडता थोडं समजून घ्या माणसाला. आणि बाय द वे तुम्हाला वाटत असेल टाईम हे बघा सकाळचं 4 निघायला लागतो. अचानक प्लॅन बनलाय काल नाना वगैरे आम्ही परवा दिवशी ॲक्च्युली परवा दिवशी प्लॅन बनला अचानक का चला जाऊ. नानाने विचारला येतं का बरं चल बरं येतो मी. अशा प्रकारे प्लॅन बनले आणि मग आता आपण निघू. आत्ता कवा निघायला सांगेल ना आत्ता आले मला जे आला बसले नुसती. ड्रायव्हर आजी आत्या नानी नाना घुमरी नाही आली. चला जाऊ आता निघले सकाळी नुसती लेट करता नाही हवी तयारी करायला. मी कवाच करून बसल्या. गाईस स्कॉर्पिओवाला औषध नुसती इकून तिकून गाडी पलत ओव्हरटेक मारायला बघतं. पहिल्यानंच काम 25 केले आणि दिसतोय बघा कसं ते बघ अशी ऐकत नाही भैया ऐकत नाही. झाले ना काम निघत आमच्या सामने काम निघले तरी पण नाही रे जीवत नाही त्याला. आता आम्ही एक मधील स्टॉप घेतले टी ब्रेक. नेहमीचा आपल्या या रस्त्याला आलो बाबा का डाबा घेतले आम्ही मस्त. जो दिवेश शेट आणि मला रेडबुल. थोडा झोपेचा परिणाम होता आमच्यावर. गाडी पण चालू दे आता नाही तर मग झोपलो तर. दिवेश शेड एकदम फुल ऑन खतरनाक ड्राईव्ह करत. झोप आली नाही का तुला. झोप ना हो कुठं चाललं आपण. कुठं फिरायला कुठं फिरायला नाही देवदर्शनाला चालल्या. बोल देवदर्शनाला चालल्या. काय गोव्याला वा चॉकलेट. त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर.
गाईज तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. हाय काय खतरनाक रे, काय खतरनाक. काय गरज आहे कुठं बाहेर जायची, आपल्या महाराष्ट्रानं असं व्ह्यू असल्यावर. थांबलेलो आम्ही असंच मस्त व्ह्यू बघा इथं. एक नंबर धुका सगळीकडे. काय दिसतंय सगळं असं सिनेरिओ आहे ना, बघा काय बोलता. ही सीन अख्ख्या म्हणजे अख्ख्या रस्त्याला आहे ना. तो बघ तो व्हिडिओ करायला अख्ख्या रस्त्याला बघायला आवडा भारी वाटतं ना. हा ते दाखवूया आपण. आता आपण पोहोचू जरा वेळेला. 10-15 मिनिटं आहे. फटाफट पोचले, काही गर्दी नाही काही नाही, एकदम रापरूप आईस पैस पोचले एकदम. पण एक आमचा मेन गोष्ट राहिली. हो वाघ आहे रस्त्यानं, वाघ भाई. आमचे गाडीला जरा भूक लागलेली, पण आता गाडीला भूक लागली तर गाडीचं हॉटेलच बंद आहेत सगळं. बघू आता गाईज. आम्ही आता आल्या तशी गाडी पार्किंग मध्ये लावले. भेंडी 200 रुपये पार्किंगचं. हे काय पद्धत आहे का? 200 रुपये. बाय द वे नानासा गेल्या आणि त्यांची जरा पूजा आहे, पूजा पाठ करताय. तवर आम्ही इकडं आल्यावर नाश्ता करायला, कारण आम्हाला आता लागलेली आहे भूक थोडीफार. काहीतरी नाश्ता करून घेऊ. ये ना दगरावाल्या, चला काहीतरी नाश्ता करून येऊ. आल्या आम्ही आता मार्केटमध्ये नाश्ता करायला काहीतरी. इकडं तिकडे हिंडून महाबलेश्वरवाली भाईवाली जरा वेळेला पण ट्रकने अख्खी घालवलेली. तर आम्ही आता आलो इथं नाश्ता करायला. जरासं बसल्यावर काहीतरी आमची तू सांग करत बसतं नुसती. असं करत राहिलं तर अख्खा दिवस झाली तशी. तू खाणार नाही खाशीलच ना, मग तुला सांगायला पाहिजे मग तुला काय खायचं. तू सांग, तू खाशील, तू सांगशील त्या अशी करते नुसती. मी मागवले आम्ही मेदूवडा आणि मसाला डोसा. त्या मी मसाला डोसा, मी मेदूवडा. मी कशाला सगळ्यांसारखा मागू, मी त्यांच्या डिशमधलं थोडं करून खाणार. मेदूवडा आलेला आहे 70 रुपयाला 2. 35ला 1, 70ला 2. 1 70ला 2. बची रिएक्शन मसाला डोसा. त्याच्या दोघी मायले की चालल्या ना बघा एकसाथ एका फ्रेम मध्ये. त्या कसे एकदम एकसाथ चालल्या ना. नाश्ता केले तर खरा, पण तो पोट भरापुरता काही एवढा धर नाही लागला आम्हाला. फुकट पैसे घेतलं बोलतं जाम आरडली त्याला. आवर पैसे घेतस भाज्या नाही धर बनवता येत. मग 70 रुपये घेत, पण तुला चटण्या नाही ना सांबर नाही धर बनवता येत नाही, तुला भाज्या बनवता येत. जाम आरडली बोल लागल्या ना, जाम आरडली एकेकाला. बरोबर आहे बचा, आरडलंच पाहिजे. आवर पैसे घेतात. गाईज बघू शकता त्यांची पूजा अजून आठवण आहे ना. आम्हाला एकदम झोप यायला लागले दोघा ड्रायव्हर आहे ना. आम्ही गाडीने आल्यावर आंग टाकायला. ड्रायव्हर लोकांची झोप जास्त गरजेची आहे काय. भले मी गाडी चालवत नाही तरी पण मी ड्रायव्हर आहो. आवरा लक्षण ठेवा. जो बाजूला बसतो तो पण ड्रायव्हर असतो. चला झोपू द्या. बाबा फायनली सगळा यांचा झालेला आहे, आटपलेला आहे ना. आम्ही इथशी आल्या काय कन्फर्म नाही आता दर्शन होईल काय होईल, कारण लय गर्दी आहे इथं. आज लाईन पक्की लागली आणि आम्हाला अजून दुसऱ्याकडे पण भरपूर जायचं आहे. या माणसांसाठी आम्ही सगळ्यांसाठी थांबलेलो होतो. किती घंटे? 7 घंटे 6 घंटे. मग 9-8 वाजल्यापासून आम्ही तुमच्यासाठी थांबल्या. तर जाऊ बघू दर्शन भेटलं तर जेव्हा आपण 5 घंटे होता. 5 किती वाजता? 9-8 वाजता थांबलेलं ना आपण. 8 वाजल्यापासून. हा 8, 9, 10, 11, 12, 1, 5 सॉरी 5 घंटे 6 नाही 5 घंटे थांबले आम्ही. आम्हाला दर्शन झालं तर आमचा. जाऊन दे आता बघू काय त्या. थँक्यू. माझा आई राव वस्तीला छत्रीमॅन वस्तीला राहून सकाळचे वापस लाईनीला. मग काय घे चल. किंवा मार्केट तुम्हाला सांगत होतो कसा वाटतं बघा एकदम महाबलेश्वर सारखा.
ऐका नाही रे मग आहे सेम थंड थंड एकदम थंड. हवा तर लय बेकार सुटली, गारवा भरली नुसता. पहिले आम्हाला गरम होत होता कौशन, म्हणजे गरम तर नव्हतं तसंच थंडीने बसलं. आणली बी थंडी बेकार. थोडा थोडा पावसात दिवेश शेटणी घालवलेला पण आता माझा तर जरा पावसाने जास्त थंडी लागते. आता आम्ही चालल्या बाबा घ्या गंगा गोदावरी मंदिर इथंशी आम्ही कुंडामध्ये चालल्या. यांना कुंडामध्ये आंघोळ करून दे बाबा. इकडे बी लय गर्दी रे. बघू आता चला यांचा होऊ दे, मग बघू पुढं काय करायला द्या. मुखदर्शनच जेवण वाटतं आज निघायला लागेल. सॅड जाऊ द्या आता कसा, बघू पुढं काय करायला द्या. ती तशी हातपाय देऊन प्रदक्षिणा मारून झालेली आहे. आता आपण इथं थांबल्या जरा, थोड्या वेळात निघूया. पण एक तुम्हाला सांगतो इथंशी हातपाय धुवायला आल्यावर चप्पला जरा बाहेर काढायला पाहिजे. ते घाण बिन आकलीची लोका फोटो काढायला खाली चप्पल घालून उतर तर तो माईकवर कौशन अनाऊन्समेंट देतं हे करतो नुसता चप्पल कर. तरी बाई त्याला आवाजच जाणे फोटो काढायचाच मागे बी लागले तर तिथंशी बेकार आहे. आता तिथलं तिथंच होतो. त्यांचा झालेलं आहे मुखदर्शन घेऊन दे आम्ही घेतला वगैरे यांना बारकांली ना 3 तास लागले दर्शनाला. हां मुखदर्शनाला 3 तास लागले. नडा आहे का ना दे का माझा नडा तो पण रस्ता इथे आता सगळ्यांचं मुखदर्शन घेऊन निघाल्या. हिरोर पावसाने घेतले जोर. पाऊस काय ऐकत नाही ना. आमच्या नानी सापण निघत गायब झाली त्या मधीनच. काय बाबा याने 1 तास वरला का सगळी गायबच होता ना शॉपिंग करायला. पंढरपूरला गेलतो तेव्हा बी अशीच आठवतं का? कुठं पंढरपूरला आपण गेलतो तेव्हा अख्खी गौसाला एकमेकांना बाबो. महादेवाच्या जुन्या मंदिरात आलो तशी पाया पडायला आणि पाया पडून घेऊ इकडे. आता सर्व इथून दर्शन घेऊन झालेला. आता आपण निघूया आपल्या घरच्या वाटेला. जेवण करू. CNG भरायला कुठं भेटतं का बघू. म्हणजे सॉरी गाडीचं जेवण CNG नाही. तो तिकडं बघा. आता आम्ही तसंच मध्ये स्वामी समर्थांचा मठ आहे तो मठामध्ये तर आले आम्ही दर्शनाला. जरा थांबलोय सगळे बरं दिसलंय तर जाऊनच येऊ आता. इथं तर दुसरा कुठं जायचा नाही. आपलं शिर्डीला जायचा होता पण शिर्डीचा पण कॅन्सल झालं. बरं चला आता इथंशी दर्शन घेऊ. इथून दर्शन घेऊन निघू. भारी पहिल्यांदा असा मठ पाहिलंय मी स्वामी समर्थांचा. हा नानी पहिल्यांदा चालेल त्या पण मी काय बोलतो पहिल्यांदा असा मठ बघल्यावर स्वामी समर्थांचा जाम भारी आहे ना. कसला भारी आहे इकडे. आम्ही आलो जशी आपला त्र्यंबकेश्वरचा स्वामी समर्थांचा इथे मठ आहे जो आम्ही आत्तापर्यंत मठ एवढे पाहिलेत पण असा मठ कधीच पाहिला नाही. माझं एकदम चेहरा क्लोजअप नव्हतं. इथेशी एवढा मोठा मठ बांधला एवढा मोठा मठ बांधलाय ना. अतिशय असा सुंदर भव्य आतमध्ये प्रतिमा आहे. भरपूर देवांची पण प्रतिमा आहे. आणि आल्यावर असं इथं बघल्यावर जी हवा सुटलेली आहे असं म्हणजे असं पण नाही जमिनीवरच आहे. थोडा वरती चढून यायला लागतो. खूप सुंदर असं इथेशी मठ आहे. तुम्ही पण आल्यावर इथे कधी पण एका दिवशी इथे येऊन नक्की भेट देऊ शकता किंवा इथे येऊन दर्शन घेऊ शकता तुम्ही पण. रस्त्यातच आहे आपल्या त्र्यंबकेश्वरला जाण्याच्या. नक्की या. दर्शन घेतले तुम्हाला दाखवतो मी इथून कसं. खालतून रोड येतो वरती जायला आणि हा इकडे वरती हा इथं मठ आहे मंदिरासारखा खूप मोठा. इकडे हा गेट नंबर 1. तिकडे दुसरा खालून पण एक यायला रस्ता आहे पण तिथून खूप चालून यायला लागतो. पायऱ्या आहेत चढायला असा थोडा जास्त नाही थोडा अंतर आहे पण मस्त वाटला. असं पहिल्यांदा पाहिलंय मी. एकदम भारी होता एकदम भारी नाही का. CNG टाकायला चाललो आम्ही नाशिकला आता उलटा.
एक पंप नाही रे इकडं, 2-3 पंप भेटलं पण CNGच नाही तिथं. बरे गाडीन पेट्रोल तर आहे पण CNG कमी टिकली आपण कल्याणच्या वरून आणले. इतका त्र्यंबकेश्वर फिरलो पण त्यानंतर आता पण अर्ध्या रस्त्यापर्यंत होती. आता गाडी पेट्रोलवर स्विच झाली. जी पेट्रोलवर गाडी घरी जाल पण नको. झोपली रे दोघी बी पोरी, दोघी झोपल्या. खालशी आहे का वर्षा आहे? चलो जेवणे का भी कुछ तो बंदोबस्त करते. भूक लागल तो रेवेला. पहिले गाडीचा पोट भरू दे. नाही कर ठिकला तुझा आहे रे, माझा गेला. भूक लागली. CNG टाकणं कॅन्सल झालेली आहे. रास मोठी लाईन होती. रास म्हणजे रास मोठी. कमसे कम अर्धा 1 तास गेलात ना तर आहे तसंच आपण आता घरी जाऊ. डायरेक्ट स्ट्रेट घरी. झोप यायला लागली आता. आम्ही एंटर केलेलं आहे फॉग सिटी इगतपुरीमध्ये. नुसता धुका बघ, काही दिसत नाही बघ बाबू. चालू आहेत लाईटी. काय नाही दिसत आहे भाई समोरचा. लिटरली चालू आहे, सगळा चालू आहे आपला. खतरनाक हा, खतरनाक मजा आली हा इथं. कपला बघ आता, तिथला पॉइंट कपला तर खतम. वरच्या साईडलाच तो जमले असा. मी आता थांबलो इथेशी एक हॉटेल साई कृपाला थोडा जेवण करायला, लंच करायला. बघू ना काहीतरी घेऊ दे. सांगतायला येऊ दे जरा. काय होणार थोडासा जेवण वगैरे करून घेऊ. भाई क्या करतोय माझी सगळी खायला बसले आता. काय तुझं काय खातोय? हा बरं भाऊ. नाही भेटणार, नाही भेटणार, नाही भेटणार, नाही देणार तुला. आमचा मेन कोर्स भजी आणलेलं दुसरं बोल यानी. आपला आहे रिटर्न येताना इगतपुरीच्या इकडे हॉटेल साई कृपा. तरी चांगली मंदिर काय जेवायला बसलेलं ना आपण. आता चव बरी होती, पटला जेवण मस्त होता. तुला तू जेवली का तरी? नाही पटला रे. भजे पण भारी होते. नुसते बातोरी द्यायचे म्हणून काही पण दे तरी. काय ही बोलतो जेवण चांगलं नव्हतं. हिने जेवले का तरी? भज्या खाल्ल्या बस. अख्ख्या रस्त्यान ट्रॅफिक नाही लागली म्हणा. आमच्या इथे येऊन ट्रॅफिक लागले. ही बघ कसली ट्रॅफिक. तरी अर्धी ट्रॅफिक आम्ही क्रॉस करवली. आता ही एवढीच बाकी इथे. बेकार रे बेकार.